हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. बेस्ट बसच्या भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला मुंबई महानगरपालिकेची मंजुरी. भाडेवाढीनंतर बेस्ट बसचं भाडं दुप्पट होणार. आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी दरवाढीचा निर्णय घेतल्याची माहिती. मुंबईतील एल्फिन्स्टन पुलाबाबत आज मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक. आधी पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा, नंतरच पूल पाडण्याची स्थानिकांची मागणी. बैठकीतल्या निर्णयाकडे लक्ष. अपघातांचं प्रमाण वाढत असल्यामुळे हेडफोन लावून वाहनं चालवणाऱ्यांवरती कठोर कारवाई होणार. परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत निर्णयाची शक्यता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आजपासून जम्मू विधानसभेचं विशेष अधिवेशन. दहशतवादी हल्ल्याच्या निषेधासह हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहणार. काल रात्री काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून पुन्हा गोळीबार. भारतीय सैन्याकडून देखील चोख प्रत्युत्तर. कोणतीही जीवितहानी नाही. नेटवर्क 18ची टीम पोहोचली एलओसीवर. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर एलओसीवरती दोन्ही देशांकडून सुरक्षेत वाढ. सध्या तणावपूर्ण शांतता. बैसरनमधील दहशतवादी हल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर. हल्ल्याचा संपूर्ण थरार स्थानिक फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यात कैद. व्हिडिओमुळेच दहशतवाद्यांची ओळख पटल्याचं समोर. सैफुल्ला कसुरीसह 6 दहशतवाद्यांच्या प्रमुखांनी रचला पहलगाम हल्ल्याचा कट. पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यासह आयएसआयचा देखील कटात सहभाग. सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाचा एनआयए रिमांड संपणार. आज पटियाला हाऊस कोर्टात हजर करणार. न्यूयॉर्क इथल्या ब्रोकर कंपनीकडनं नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार ऑनलाईन विक्रीसाठी. तलवार श्रीमंत राजे रघुजी भोसलेंची असल्याचा दावा. तलवार परत मिळवण्यासाठी भोसले प्रयत्न करणार.